तुम्हाला वारंवार कंबरदुखी किंवा मानदुखी होते, सकाळी उठल्यावरती पाठ आखडल्यासारखी वाटते, जास्त वेळ बसल्यावरती उठताना वेदना होतात, जमिनीचा किंवा भिंतीचा आधार घ्यावा लागतो, किंवा कंबरेतून पायापर्यंत किंवा मानेतून हाताच्या बोटांपर्यंत वेदना जाते, मुंग्या येतात, हात किंवा पाय तुमचे बधीर होतात, सुन्न पडतात. जर उत्तर होय असेल तर हा व्हिडिओ निश्चित तुमच्यासाठीच आहे. बहुतेक लोक कंबरदुखी किंवा मानदुखीकडे एक सरळ साधी वेदना किंवा कामाच्या ताणामुळे झालेला त्रास एवढंच समजून दुर्लक्ष करतात. मेडिकलमध्ये जाऊन स्वतःच सेल्फ प्रिस्क्रिप्शनच्या द्वारे पेनकिलर्स घेत राहतात, कुठेतरी स्प्रे घेतात वेदनाशामक डायक्लोफेनिक सारखे, आणि त्याच्यावरती अक्षरशः महिने नाही तर काही वर्ष ढकलतात. ह्याच्यामध्ये काही दिवस आराम पडतो, पण काही दिवसानं परत हा त्रास रिपीट सुरू होत असतो. तात्पुरतं वेदनाशमन म्हणजे हा आजार बरा करणं आहे असं अजिबात नाही. या वेदना तुमच्या शरीराने दिलेला इशारा आहे की तुमच्या मणक्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत दनकर पाटील, डायरेक्टर श्री आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल. मागच्या 20 वर्षापासून आपण आर्थोस्पाइन म्हणजे संधिवात सोबत मणक्याच्या आजाराच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत मणक्याच्या संदर्भात स्पाइन रिलेटेड, त्याच्यावरती आपण खूप चांगल्या पद्धतीने आयुर्वेद उपचार पद्धती डेव्हलप केलेली आहे. मागच्या 20 वर्षात मी हजारो रुग्ण असे पाहिले की ज्यांनी सुरुवातीला ह्या ज्या काही समस्या आहेत, ह्या ज्या वेदना आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि नंतर त्याचे कॉम्प्लिकेशन्स घेऊन आपल्याकडे ते आलेले आहेत. हे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे स्लीप डिस्क, प्रोट्रुजन, लंबार किंवा सर्वायकल रेडिक्युलोपॅथी, डिस्कचं बल्जिंग होतं, त्यातून त्या शिरा दाबतं. बोली भाषेत काय सांगायचं तर डिस्क जे आहे ज्या 2 व्हर्टिब्रामध्ये म्हणजे मणक्यामध्ये जी काही गादी आहे ती झिजून त्याचा न्यूक्लियस बाहेर येतो आणि तो ही जी काही शिर आहे याच्या मागं त्याच्यावरती प्रेशर आणतो. त्यामुळं सुरुवातीला दुर्लक्ष केलेली ही समस्या नंतर क्रॉनिक पेनमध्ये किंवा सर्वायकल लंबार रेडिक्युलोपॅथीमध्ये बदललेली आपल्याला दिसून येते. यालाच आयुर्वेदामध्ये गुद्रसी किंवा विश्वाची असे शब्द आलेले आहेत. या सर्व कारणामुळे आपल्या श्री आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटलमध्ये आपण फक्त ह्या वेदना कमी करण्याचं पाहत नाही, तर ह्याच्या मूळ कारणावर जाऊन हा आजारच कसा बरा करता येईल याकडे आपण लक्ष ठेवून आहोत. आम्ही शोधतो की या वेदनांचं मूळ कारण काय आहे. तुमच्या स्पाईनवरती म्हणजे मणक्यावरती अतिरिक्त ताण आहे का, डिस्कमध्ये स्पेस वाढली आहे का किंवा कमी झाली आहे का, डिस्कचं बल्जिंग झालं आहे का, ह्या बल्जिंगमुळं त्या नसावरती त्याच्या दाब येत आहे का, सोबत आजूबाजूला जे काही स्नायू आहेत ते कमकुवत झाले आहेत का, त्यांच्यावरती अतिरिक्त ताण पडतोय का, पॅरास्पायनल मस्क्युलर स्पाझम असं त्याला म्हटलं जातं. ऍक्च्युली शरीरामध्ये दाह वाढलाय का, ज्या शिरा जर दबल्या तर त्याच्या ज्या जशा फिरतील शरीरामध्ये जिथे त्यांचे नवरूट गेले पोचलेले आहेत त्या ठिकाणी दाह म्हणजे आग तयार व्हायला सुरुवात होते. या सर्व गोष्टी जेव्हा आपण पेशंटच्या केस हिस्ट्रीमध्ये पाहून घेतो, समजून घेतो, त्यानंतर त्या रुग्णासाठी आपण वैयक्तिक उपचारासाठी प्लॅन तयार करतो. त्यामध्ये आपले FDA अप्रूव्ड आयुर्वेदिक मेडिसिन्स, पंचकर्म थेरपी, फिजिओथेरपी आणि हा आजार आटोक्यात आल्यानंतर तो परत उद्भवू नये म्हणून योगाचे सेशन्स आपण त्या रुग्णाचे घेत असतो. स्पेसिफिक याच्यामध्ये पंचकर्म जी केली जातात ती मन्याबस्ती, कटिबस्ती, पिंडस्वेद, स्नेहन, स्वेदन, बस्ती, पिचिजिल म्हणजे सर्वांग धारा, असे असंख्य उपक्रम जे काही प्रोटोकॉल्स आयुषने आपल्या सेट केलेले आहेत ह्या उपचाराच्या प्रोटोकॉलवरतीच आपण इथे काम करत असतो. या उपचारामुळे शरीरातील शोथ कमी करणं, स्नायूंला बळकटी आणणं, शिरांना बळकटी आणणं, त्याच्याबरोबर ज्या काही वेदना आहेत ह्या वेदना हळूहळू त्या कमी करत जाणं, अशा पद्धतीनं हा ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल तयार होतो. हा प्रोटोकॉलमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं असतं मणक्याची कार्यक्षमता सुधारणं. ती सुधारली की आजार कमी होणार आहेत. आपला उद्देश हा फक्त तात्पुरती वेदनाशमन हा नसून ह्या आजाराच्या मुळापर्यंत जाऊन त्यातून रुग्णाला कायमस्वरूपी बरं करणं. कायमस्वरूपी शब्द म्हणता येत नाही कारण तुम्हाला आहार आणि योगा हे मात्र कंटिन्यू करणं आवश्यक आहे. आमचा उद्देश आहे की तुम्हाला वेदनामुक्त आयुष्य जगता यावं आणि आनंदाने जगता यावं. जर तुम्हाला बॅक पेन आणि नेक पेन म्हणजे पाठदुखी आणि मानेच्या दुखण्यामुळं जर त्रस्त असाल, तुम्हाला वेदना असह्य होत आहेत, तर आमच्या श्री आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटलला नक्की भेट द्या. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी खाली लिंक दिली आहे, त्यामध्ये आपण तुमचा फॉर्म भरून घ्या. धन्यवाद.